नमः शिवाय सगळ्यांना. आज माझ्यासोबत खूप मोठा प्रसंग घडला, त्यामुळे खूप टेन्शन आलं, ते पुढे सांगते. त्याआधी मी सकाळी सकाळी भाजी निवडली आणि चमकोऱ्याच्या काड्या सुद्धा निवडून ठेवल्या. आमच्या शेजारच्या ताई थोडा वेळ माझ्यासोबत गप्पा करत बसल्या होत्या. मी म्हटलं त्यांना तोपर्यंत मी छान अशा टाक्या धुवून टाकते. लाईट आल्यावर बोरचं बटन दाबून घेते आणि दोन्ही टाक्या भरून घेते. सकाळी उठले तेव्हापासून लाईट गेली. आता 9 वाजले तरी लाईट यायचा पत्ता नाही. डोळ्यासमोर एकच धैर्य, कसं तरी पाणी साठवायचं. समोर बघितलं तर नळाला पाण्याची धार अशी की ती जसं काही मला मोजून मोजून पाणी देत आहे. पण पाण्याच्या धावपळीत एक वेगळीच मजा होती. घरातील सर्व कामे रेंगाळत राहिली होती. सर्व कामे पाण्यामुळेच अडली होती. मग काय, माझा ध्रुव बसला पाणी भरायला. त्याने थोडं थोडं करत 3 ते 4 टोपले पाणी भरून दिलं. तेवढ्या पाण्यामध्ये भांडे, कपडे वगैरे झाली. पण काय, नळ पण खूप वेळचा बारीक धार घेऊन बसला होता. टोपलं भरायला 10 मिनिटं लागत होते. दुपारचे 12 वाजले तेव्हा कुठे कामे थोडीफार झाली. तर मला वाटलं पाण्यामुळे लाईट आल्याशिवाय कामे होणार नाही. जे 12 वाजले तेव्हा कुठे थोडीफार कामे झाली तरीही मला करमत नव्हतं. मग मी माझ्या ध्रुवला बोलवायला शेजारी गेली. तिथे ते ताई उभ्या होत्या. मग ध्रुवला बोलवलं तर ध्रुव खेळत होता. मग मला लाल फुले दिसली. मी थोडीफार फुले तोडली. फुलांकडे बघून थोडाफार आनंद झाला. पण ध्रुवला बघितले तर ध्रुव जांभुळाच्या झाडाखाली एकसारखा बसून होता आणि जांभुळे तोडण्यासाठी बघत होता. त्याला बिचाऱ्याला काय करते, संकट आलं तरी. तो बिचारा एका डहाळीसोबत खेळत बसला होता आणि मला जिद्दीने म्हणायला लागलं, मम्मी एक डहाळ छान अशी तोडून दे आणि सुद्धा मला खूप खेळायचं आहे आणि मला खायला 2-3 जांभुळे सुद्धा तोड. झाड खूप वर होता, हात पुरत नव्हता, तरी सुद्धा मी लागली माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करायला. त्याची बिचारीची इच्छा पूर्ण करता करता मला वाटलं मीच पडते की काय. 1 ते 2 वेळा उडी मारून झाडाची डांग तोडायला घेतली. जांभुळाला हात पुरवायला घेतला. 2-3 जांभुळे आले हातामध्ये, तरी सुद्धा काहीच तुटत नव्हतं. तरी सुद्धा मी जिद्द सोडली नाही. आखरी एक जांभुळाची डांग सुद्धा माझ्या हातामध्ये आली. पण त्याला एकही जांभुळं नव्हता. आखरी खुर्चीवर उभे राहून जांभुळं तोडायला घेतले. झाड खूप उंच होतं. आखरी ते डांकाल तुटून माझ्या हातामध्ये आली. ती डांकाल माझ्या डोक्याला खटकन लागली. तेव्हा माझ्या मुलाला वाटलं मम्मीला लागलं वाटते. मग माझा मुलगा म्हणतो, मम्मी आता बस होते. आणि त्याला 5 ते 6 जांभुळे सुद्धा खायला भेटले आणि एक डांग खेळायला सुद्धा मिळाली. त्याचा आनंद बघून माझं मन खूप प्रसन्न झालं. त्याच्या आनंदामध्ये मी विसरून गेली आज नळाला पाणी नाही आणि घरामध्ये पाणी नाही, हे संकट आलं म्हणून. तरीसुद्धा मी त्याच्या आनंदामध्ये त्याच्यासोबत खेळत बसली होती. तरीसुद्धा माझ्या मनामध्ये एकच विचार होता, लाईट केव्हा येणार. मंडळी, तुमच्यासोबत झालं का असं? पाणी नाही आणि तुम्हीसुद्धा लाईटची वाट बघत आहे? झालं असेल तर यस किंवा नो एवढं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. तर खेळण्यात खूप मग्न झाला होता. त्याने ती डांकाल घेतली आणि बकरीला सुद्धा चारली. जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, तो आनंद बघून माझं टेन्शन तर असंच दूर पळून गेलं. त्याचे छोटे छोटे फुलं बघून मला तो विचारतो, मम्मी हे छोटे छोटे फुलं कशाचे? खरंच मंडळी, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय, खेळता खेळता दुपारचे 2 वाजले तेव्हा कुठे लाईट आली. मला आनंद झाला, कारण आता पाणी मिळणार. मग माझ्या ध्रुवला म्हटलं, चल आपण बोरचं बटन दाबून येऊ. माझा ध्रुव मग पळतच निघाला. असं वाटलं सुखाचे दिवस आले. पण जसं बटन दाबलं तसं आवाज आला, टडर टडर टडर, मोटर जळाल्याचा. त्या क्षणी मला काय वाटलं असेल तुम्ही विचार करा. पाणी नाही घरामध्ये एकही थेंब. दोन्ही टाक्या धुवून ठेवल्या. वरतून ते संकट, आणि हे संकट काय कमी झालं का? त्यात असं काही घडेल विचारही केला नव्हता आणि असं काही घडलं. आणि हे बघा, ट्रॅक्टर कसं काळपट झालं आहे, पूर्ण जळालं, बिलकुल पाणी नाही आणि टेन्शनवर टेन्शन वरतून येत आहे. मग माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं. माझं डोकं दुखत होतं. नळाला पाणी नाही, बोरला पाणी नाही, करावं तरी काय करावं? मेकॅनिकलला फोन लावला तर ते म्हणाला उद्या येतो. तेव्हा वाटलं आता कसं होणार? मी खूप घाबरली होती. रडू येत होतं पाणी नाही म्हणून. दुसऱ्या दिवशी काका आले. पाणी आलं. संकट येतात आणि जातात. मनापासून लाईक आणि सबस्क्राईब नक्की करजा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.